नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आपण आज एक चायनीज पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे फुलगोबीचे मंचुरियन। मार्केटसारखे अगदी कुरकुरीत चवदार असे फ्लावरचे मंचुरियन परफेक्ट पद्धतीने कसे बनवायचे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। जर तुमचेही मंचुरियन अगदी कुरकुरीत व्हावे असे वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर इथे मी एक अर्धा किलो फ्लावर या पद्धतीने कट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता फ्लावरचे असे मोठे तुकडे आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी लागतील। तर याच पद्धतीने फ्लावर कट करायची। फ्लावर आपण पाण्यामध्ये घालूया आणि थोड्या वेळासाठी त्याला सोक करू, जेणेकरून फ्लावरमध्ये जे घाण असेल ना ती निघून जाईल। आता आपण फ्लावर पाण्यातून काढून घेऊया। तर ही फ्लावर आपल्याला हलकी शिजवून घ्यायची। त्याकरिता एक पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवले, त्यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं, जेणेकरून फ्लावरला थोडंसं मिठाची चव येते। पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण धुतलेली फ्लावर घालायची, फक्त एक 30 सेकंदासाठी पाण्यामध्ये ठेवायची आणि ही फ्लावर आता आपल्याला काढून घ्यायची आहे। फ्लावर जास्त शिजवायची नाही, नाहीतरी आपले हे मंचुरियन हवे तेवढे क्रिस्पी होत नाहीत। तर फ्लावरचं आता क्रिस्पी असं कोटिंग तयार करून घेऊ। इथे आपल्याला 2 मोठी पळी कॉर्नफ्लावर घ्यायचे, तसेच 2 मोठी पळीस आपल्याला मैदा घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचाभर काश्मीरी लाल घालायचं आहे, जेणेकरून आपल्या या मंचुरियनला कलर अगदी सुरेख येतो। चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर जास्त पातळही नको, जास्त घट्टही नसो, मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीचं। आता आपण जी फ्लावर उकळून घेतली होती ना ती पूर्णपणे थंड करून मगच यामध्ये घालायची आणि हाताने आपण व्यवस्थित अशी ही एकजीव करून घेऊ। फ्लावर एकजीव करून झालेली आहे, पण फ्लावरवर व्यवस्थित असं कोटिंग झालेलं नाही। त्याकरिता 2 चमचे कॉर्नफ्लावर आपल्याला आणखी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं फ्लावरला कोटिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला कमी वाटत असेल तर आणखी थोडंसं कॉर्नफ्लावर तुम्ही यामध्ये घालू शकता, पण इथं हे पुरेसं आहे। फ्लावर मस्तपैकी कोट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता इकडे मी तेल छान असं मोठ्या आचेवरती गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये एक एक करून आपण फ्लावर सोडून घ्यायची आहे। मोठ्या ते मध्यम आचेवर हे फ्लावर आपल्याला 4 ते 5 मिनिटे मस्त अशी तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता फ्लावरला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलेला आहे। ही फ्लावर आता आपण काढून घेऊ। नेक्स्ट बॅच देखील अशी तळून घ्यायची आहे, पण मी हे मंचुरियन पूर्णपणे तळून घेणार नाही। आपण याला परत एकदा फ्राय करू, जेणेकरून आपले मंचुरियन अगदी कुरकुरीत होतात। मंचुरियन तळून झाले ना की त्याला 5 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आपल्याला तेल अगदी हाय फ्लेमवर धुवेदार गरम करायचं आहे। तेल जेव्हा धुवेदार गरम होईल ना तेव्हा आपण थंड केलेले मंचुरियन यामध्ये घालू। मोठ्या आचेवरती 1 मिनिट तळून घ्यायचे, जेणेकरून हे मंचुरियन अगदी कुरकुरीत होतात। आता इथे तुम्ही बघू शकता आपले कुरकुरीत असे मंचुरियन बनवून तयार आहे। चला तर मग कोबी मंचुरियनचा सॉस बनवायला सुरुवात करूया। तर मंचुरियन बनवण्याकरिता इथे आपल्याला एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल व्यवस्थित कडकडीत तापवून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा बारीक चिरलेलं लसण, बारीक चिरलेलं आलं आणि 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून हाय फ्लेमवरती वाफवून घ्यायच्या आहेत। कुठलीही चायनीज रेसिपी बनवताना ती एकदम हाय फ्लेमवर बनवायची, जेणेकरून आपल्या कुठल्याही पदार्थाला अगदी छान असा स्मोकी फ्लेवर येतो। आता या स्टेजवरती 1 मोठी शिमला मिरची आणि मोठा कांदा मी चिरून घातला आहे। हा देखील हाय फ्लेमवरती थोडा वेळ आपण सॉटे करून घेऊ। छान असा कांदा हलकासा वाफलेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीरच्या जे बारीक काड्या असतात ना ते अगदी बारीक चिरून घालायचं आहे। याचा फ्लेवर आपल्या मंचुरियनमध्ये अगदी मस्त उतरतो, तर नक्कीच घालून बघा। 1 मिनिट भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये 1 मोठा चमचा रेड चिली सॉस, 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस आणि 1 अर्धा चमचा व्हिनेगर आपल्याला घालायची आहे। 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस घालायचा। मोठ्या आचेवरती जे सॉस आपण घातलेले आहेत ना ते शिजवून घ्यायचे। 1-1.5 वाटी पाणी घालायचे। आता या स्टेजवरती आपल्याला पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची, म्हणजे आपला मस्त असा सॉस तयार होतो। इथे आपला मस्त असा सॉस बनून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता।
तर इथे आपल्याला एका वाटीमध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे पाणी घालून याचं छान असं मिश्रण तयार करायचं। हे मिश्रण सॉसमध्ये घालायचं आहे। मोठ्या आचेवरती 2 मिनिटे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता सॉसला घट्टसरपणा आलेला आहे। आता या स्टेजवरती 1 पाव चमचा काळी मिरी पूड, थोडंसं मीठ यामध्ये घातलं आहे मी, कारण डार्क सोया सॉसमध्ये मीठ असतं। जर तुम्ही मीठ जास्त घातलं तर आपले हे मंचुरियन खारट बनण्याची शक्यता असते, तर मीठ बेतानेच घालायचं। आता तयार सॉसमध्ये आपण तयार केलेले मंचुरियन ॲड करायचे। मोठ्या आचेवर एक वेळ मिक्स करून घ्यायचे। सॉसमध्ये मंचुरियन जास्त वेळ शिजवायचे नाही, नाहीतर ते मऊ पडतात। आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर, कांद्याची पात घालायची, मस्त असं एकजीव करून घ्यायचं। तर इथे आपले गरमागरम चविष्ट कुरकुरीत गोबी ड्राय मंचुरियन बनून तयार आहेत। गरमागरम मंचुरियन सर्व करायचे, चवीला अगदी भन्नाट लागतात गरमागरम खायला। या पद्धतीने जर तुम्ही मंचुरियन केले तर चवीला अगदी भन्नाट होतील, अगदी कुरकुरीत होतील। तर एक वेळ नक्कीच करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।